पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून प्रचाराचा धडाका सुरू झालाय। मात्र सध्या सर्वात जास्त चर्चा रंगते ती म्हणजे प्रभाग क्रमांक 15 ची। या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि युवा नेतृत्व अजित दत्तात्रय घुले आणि जोशीला जतीन कांबळे, पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर, शिवानी रुपेश तुपे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड होताना दिसतंय। युवा नेतृत्व अजित दत्तात्रय घुले, जोशीला जतीन कांबळे, पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर, शिवानी रुपेश तुपे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलंय। केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता अनेक प्रलंबित विकास कामे त्यांनी केलेली आहेत। यामुळे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील मतदारांमध्ये अजित घुले यांच्याबद्दल मोठा उत्साह दिसून येतोय। विकासाचे नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये तयार झाली असून प्रचारादरम्यान मिळणारा हा मोठा पाठिंबा विरोधकांच्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे। क्रमांक 15 चे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजितदादा आपल्यासोबत आहेत। नेमकं त्यांच्याकडे एक युवा नेतृत्व म्हणून बघितल्या जाते आणि आज जर या परिसरातलं युवा जी पिढी आहे जे राजकारणाशी कधीही संबंध ठेवत नाही, परंतु यांच्यासाठी आज ते बाहेर पडलेत आणि एक युवा नेतृत्व म्हणून खूप मोठ्या प्रमाणात युवक त्यांच्या सोबत आहे। काय अजेंडा राहील आपला विकासाचा? विकासामध्ये मूलभूत सुविधा जर पाहिल्या तर याच्यामध्ये ट्रॅफिकची एक समस्या आहे। ट्रॅफिक आल्यामध्ये रस्ते आले चांगले आणि पिण्याचे पाणी, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी आरोग्याचा विषय म्हणून ड्रेनेज लाईन आणि जी साफसफाई कचरा जे टाकतात त्याच्यावरती एक चांगलं नियोजनबद्ध कार्यक्रम याच्यावरती लावायचा आमच्या पॅनलचा सगळ्यात मुख्य अजेंडा राहील। सगळ्यात मेन गोष्टी असतील तर पाणी, ट्रॅफिक आणि रोड आणि ड्रेनेज। नेमकं युवक राजकारणापासून दूर पळत होता, मात्र आज तुमच्या पाठीशी खंबीरपणे युवा नेतृत्व उभं आहे, याचं काय नेमकं कारण आहे? नाही, आता जमाना बदलत चाललाय, लोकांना राजकारणाचं महत्व कळतंय। आधी राजकारणाकडे चुकीच्या दृष्टीने पाहिलं जात होतं किंवा एक रॉंग प्रोफेशन म्हणून पाहिलं जात होतं, पण आता बऱ्यापैकी एज्युकेशन सिस्टीम आपली सुधारलेली आहे। मी स्वतः एक उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि ह्या गोष्टी मला वाटतं माझ्यावर माझे सगळे पॅनलमधले उच्च शिक्षित आहेत, अनुभवी लोक आहेत। त्याच्यामुळे ह्या पॅनलचे लोक त्यामुळे आकर्षित होत आहेत। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे लोक एक विकासाचं पार्टी म्हणून पाहतात। ही एक गोष्ट आहे की युवक वर्ग जास्त करून अजितदादांकडे, आदरणीय चेतनदादा तुपे पाटलांकडे, सुरेश अण्णांकडे त्यामुळे अट्रॅक्टेड आहे आणि त्यांच्या मागे येण्याचा माणूस आहे त्यांचा। नेमकं दादा, आता जे नागरिकांचं जे पाहण्याचं मतदारांचा आपल्याकडला जो कोल आहे हा विकासाचा आहे आणि विकासाच्या दृष्टीतून आपण या मतदारांना काय आव्हान करणार आहे? विकासाच्या दृष्टीने मला मतदारांना आव्हान करायचे, प्रशासनाबरोबर सुद्धा आपल्याला संलग्न राहिलं पाहिजे। प्रशासनाच्या अटी शर्ती आपण मानल्या पाहिजे, पण त्याचबरोबर प्रशासनाकडून आम्ही प्रशासन आणि लोकांमध्ये दुवा राहणार आहोत। प्रशासनाकडून देखील आम्ही चांगल्या पद्धतीचा विकास तिथे करून घेणार आहोत। लोकांना एकच आव्हान आहे की जिथे जिथे तुमच्या समस्या आहेत, जिथे तुम्हाला अडचणी आहेत, जिथे काही पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत, ते सगळे पॉझिटिव्ह फीडबॅक त्यांनी आम्हाला द्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आमच्याकडून काम करून त्यांनी घ्यायचं। आम्ही त्या गोष्टीला कटिबद्ध आहोत। नक्कीच आपल्यासोबत आणखी उमेदवार आहेत, तर काय मतदारांना आव्हान कराल? मतदारांना आव्हान करण्यापेक्षा मतदारांनीच प्रभाग क्रमांक 15 मध्ये मतदारांनीच आव्हान केलंय की मतदार स्वतः इतके जागरूक झाले की ते स्वतः आमच्या प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि जे आम्ही प्रचार करायला पाहिजे आमच्या चौपटीने ते प्रचार करायला अग्रेसिव्ह झाल्यात आणि त्यांना माहिती आहे विकास करणारी कामं आहेत। मी 25 वर्ष गेले विकास काम करतो इथं मांजरीमध्ये। मला काय काय अडचणी आहेत मांजरीच्या सर्व माहिती आहे। त्या मुद्द्यावरती आमचं काम चालू आहे आणि जनतेला खात्री आहे ह्याच माणसाला निवडून दिलं तर आपली कामं 100% मार्गी लागतील। नक्कीच प्रभाग क्रमांक 15च्या महिला उमेदवार आपल्यासोबत आहेत। काय या आता जे स्त्री सक्षमीकरण आहे आणि आणखी जे विकासाचे मुद्दे यावर आपण मतदारांना काय सांगाल? सर्वात मोठी समस्या आम्ही आता फिरताना जाणवतीये की पाण्याची खूप मोठी समस्या आहे। ज्या आतल्या साईडला ज्या सोसायट्या वाढलेल्या आहेत तिथं जास्त कोणाचं लक्ष जात नाही ना। आम्ही आता जो प्रचार करतो तर आम्हाला चालतानाही ते रस्ते म्हणजे अपुरे पडतात आणि सोयी नाहीये त्या रस्त्याने। तर इथं राहणारा हा जो मतदार वर्ग आहे तो कसा चांगला किंवा चांगल्या सुविधांमध्ये राहील असं याच्याकडे आमचं नेहमीच लक्ष राहील। ताई, नक्की मतदारांचा कौल आपल्याकडे बघण्याचा कसा आहे पक्षाकडे? तर जसं की आपण फिरतोय 4 दिवस झाले आपली प्रचार फेरी चालू आहे। तो जो जनसमुदाय आपल्या बरोबर फिरतोय, स्वतः मतदार ज्या संख्येने आपल्या बरोबर फिरून लोकांना सांगतायत, आपल्याच बाजूने आवाहन करतायत की चारही राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या, त्याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की इथलं वातावरण कसं आहे।
नक्कीच स्वतः उमेदवारच नाही तर मतदार हा स्वतः एक उमेदवार झाला आहे आणि प्रभाग क्रमांकाच्या 15च्या चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदारांचा भरघोस पाठिंबा आहे असं आपल्याला चित्र मतदारांमध्ये दिसते आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, प्रभाग क्रमांक 15 पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.